पुढे नोंद घ्या. HCC सावंतवाडी क्रिकेट टीम कडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अमीर राणे आणि त्याचबरोबर बिट्टू परब ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर राज स्पोर्ट्स साटेली क्रिकेट टीम कडून सिद्धेश केदार हे देखील नाव जर पाहिलं तर सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटमधील एक चर्चेतील नाव. पंचायत लेवलच्या क्रिकेट स्पर्धेत नेहमीच चांगली कामगिरी या खेळाडूकडून पाहायला मिळाली, मग ती गोलंदाजीत असो किंवा फलंदाजीत असो. आणि जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रीमियर लीगच्या स्पर्धेदरम्यान नेहमीच चांगली कामगिरी या खेळाडूने देखील केली. पहिलं षटक, पाऊलपेचं षटक आणि या पाऊलपेच्या षटकादरम्यान राज स्पोर्ट्स साटेली क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाऊलपेच्या महत्त्वाच्या षटकादरम्यान गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय सिद्धेश केदार. स्ट्रायकिंग एंडवरती अमित राणे सज्ज झालाय. राईट हँडर बॅटर आहेत आणि राईट हँडर बॅटरसाठी या पावरपेच्या षटकादरम्यान वाईडिश लॉंग ऑन घेतला. 183 ऑफसाईडला जर पाहिलं तर लॉंग ऑफ वाईडिशमध्ये पहिला चेंडू हलक्या त्याने ऑन साईडला फटका खेळ्या समोरच्या दिशेने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आलेत वेगात गतीने चेंडूवरती ताबा मिळवला. परतीची फेक केली आहे. या दरम्यान एक धाव पहिल्या चेंडूवरती सिंगल पूर्ण करत असताना सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येचं देखील अकाउंट ओपन केलं आहे. पहिल्या धावाने घालात HCC सावंतवाडी क्रिकेट टीमसाठी एक धाव या धावपलकावरती. मागील सामना मोठ्या धावसंख्येचा आपण पाहिला, मोठ्या लक्ष्याचा पाहिला, त्यामुळे नक्कीच या दुसऱ्या सामन्यादरम्यान सावंतवाडी क्रिकेट संघ देखील त्यात रणनीतीने मैदानाच्या आतमध्ये उतरला असेल. फलंदाजीसाठी 6 षटकादरम्यान 60, 65, 70 त्या 75 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. सिंगल स्ट्रायकिंग एंडला बिट्टू परब असेल. यावेळी पुलचा फटका स्पेल लेगला खेळलाय, घणाघाती केलाय प्रहार. बिट्टू या बॅटरने चेंडू पाठवलाय सीमारेषा पार. पहिला क्रॅकिंग दमदार निरवडे चॅम्पियन ट्रॉफीचा हा षटकार. हाफ ट्रॅकर चेंडू होता, बॅकवरती जात असताना काय ताकद लावली या फटक्यावरती. पुलचा फटका जो सक्सेसफुल झालाय. स्पेलिंगला क्षेत्ररक्षक होते तैरात, परंतु प्रेक्षक बनून राहिलेत. सिद्धेशच्या विरोधात पहिला आक्रमक फटका आलाय, पहिला मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये. बिट्टूच्या बॅटमधून 7 धावा या धावपलकावरती. यावेळी चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मागील चेंडूवरती मोठा फटका, त्यानंतर चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना फक्त 21 धावेसाठी फटका खेळण्यास गेले. सांघिक धावसंख्या जर पाहिले तर 8 धावा या धावपलकावर. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यानंतर सिंगल स्ट्राईक रोटेट केले. 8 धावा या धावपलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा पाहायला मिळतील अमित राणे. पुढे टाकलाय, फ्रंटफूटचा वापर केला, फटका समोर खेळाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते तर परंतु बेसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्याचमुळे दोन्ही फलंदाजांनी याचाच फायदा उठवलाय. पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेटमध्ये चांगली कामगिरी. सिंगल कंप्लीट करण्यात आले आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 9 धावा या धावपलकावर. क्षेत्ररक्षकाकडून नक्कीच चुकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, त्याचाच फायदा दोन्ही बॅटर उचलत असताना सिंगलने पुन्हा एकदा स्ट्राईकला पोहोचलाय फलंदाज बिट्टू परब. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जज करताय. स्क्वेलिंगला आले, झेल खाले, टिपलाय एक कमालीचा झेल आणि पहिला धक्का HCC सावंतवाडी क्रिकेट टीमला बसतोय. बिट्टू परब पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मिस टायमिंग फटका आणि झेलबादच्या स्वरूपात बात होत असताना माघारे परततील बॅक टू दी पवेलियन. एक बाद 9 धावा या धावपलकावरती. एक षटकार ठोकला होता बिट्टू परब याने, परंतु पॉवरप्लेचं षटक आणि त्याचमुळे या पॉवरप्लेच्या षटकात अजून मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न बिट्टू याचा. आणि या प्रयत्नात जर पाहिलं तर विकेट मिळवले गोलंदाज सिद्धेश केदारने. विकेट टेकर गोलंदाज आहे. ज्यावेळी विश्वास दाखवला जातो या खेळाडूवरती, त्या विश्वासावरती सार्थक गोलंदाजी हे नेहमीच पाहायला मिळाले. आणि पॉवरप्लेच्या पहिल्या षटकात विकेटच्या शोधात होता राज स्पोर्ट्स साटेली क्रिकेट संघ देखील, आणि तो पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या टीमसाठी सिद्धेश याने.
चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती एक जरूर मोठा फटका आलाय, परंतु जर पाहिलं तर पुनरागमन विकेट मिळवत असताना कमबॅक पाहायला मिळते. विकेट मिळवत असताना सिद्धेश केदार या गोलंदाजाकडून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गिरीश गावडे वन डाऊन बॅटर संघाचा कर्णधार मैदानात दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंड वरती असेल. सिद्धेशने विकेट मिळवली आपल्या टीमसाठी. पहिला चेंडू अपेश फटका खेळा एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये तैनात. पहिली धाव तर पुढे झाल्या. दुसरा धावेचा देखील प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करण्यात आलाय. जोपर्यंत चेंडू रोखण्यात आलाय फेक होईल या दरम्यान 2 धावा या चेंडूवरती. गिरीशच्या बॅटमधून 2 धावेने स्वतःचा अकाउंट त्याने ओपन केलाय. सांघिक धावसंख्या जर पाहिले तर पहिल्या पॉवरप्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 11 धावा या धावपलकावरती. नेल्सन आकडा स्कोअरबोर्डवरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर HCC सावंतवाडी क्रिकेट टीमसाठी प्रथमतः फलंदाजी करत असताना या सामन्यात आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. सावंतवाडी प्रीमियर लीग सावंतवाडी मर्यादित असणारी ही क्रिकेट स्पर्धा सावंतवाडी तालुक्यातील विविध गावातील जर पाहिलं तर दिग्गज खेळाडू दर्जेदार खेळाडू ज्याने आपल्या संघासाठी गावाच्या संघासाठी नेहमीच चांगले क्रिकेट खेळले, परंतु आज या प्रीमियर लीग स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर विविध संघात विभागून खेळताना पाहायला मिळत आहेत. भव्य दिवस स्पर्धा देखील निरवडे चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय. युवा निरवडे यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा जी एक सुंदर संकल्पनेच्या आधारे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो. या दोन्ही बलाढ्य आणि दिग्गज संघादरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता दुसऱ्या षटकाकडे वळत असताना गोलंदाजीच्या ट्रॅकवरती संघाचा कर्णधार राजाराम गवस गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. पावलपेच्या षटकादरम्यान राईट अप ओव्हर द विकेट असेल स्ट्रायकिंग एंडला अमित राणे. पहिला चेंडू लेन चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उंची देखील मिळेल. या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न अमितकडून जरूर पाहायला मिळाला, परंतु गती आणि त्याचबरोबर उंची या चेंडूवरती आणि याच उंचीने आणि गतीने सरप्राईज केले फलंदाज अमितला. निर्धाव चेंडू सांघिक धावसंख्येला स्थिरावा लावणारा धावपलकावरती 11 धावा एक गडी बाद. आडवा बाटने हलक्या हाताने फटका खेळा ऑन सेटला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये तैनात. चेंडूचा प्रवास त्याच ठिकाणी झालाय आणि जर पाहिलं तर एकच धाव मिळाल्या चेंडूवरती. क्षेत्ररक्षक होते डीपमध्ये प्रोटेक्शन देखील लावण्यात आलंय मिड विकेटच्या क्षेत्रात आणि त्याचमुळे सिंगल सांघिक धावसंख्या 12 धावा या धावपलकावरती. पावरप्लेची 2 षटकं ही खूप महत्त्वाची आणि या महत्त्वाच्या पावरप्लेच्या षटकादरम्यान राज स्पोर्ट्स साटेली क्रिकेट संघाचं नेतृत्व करणारा संघाचा नेतृत्वाधीश कर्णधार गोलंदाजीसाठी या दुसऱ्या पावरप्लेच्या षटकादरम्यान यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न अल्टीपल्टीचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज गिरीश गावडेकडून, परंतु शरीराचा वेध घेणारा शरीरवेधक चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राजारामचा पाहायला मिळतोय. प्रचंड वेगाने डिलिव्हर केलेला चेंडू अगदी जर पाहिला तर गिरीशच्या शरीरावरती आदळलाय. नक्कीच थोडासा जर पाहिला तर गिरीशला चेंडू लागलाय त्या वेदाने दिल्यात गोलंदाज राजाराम याने. 12 धावा या धावपलकावरती. विनंती असेल अतिरिक्त खेळाडू आपण पाणी आतमध्ये देऊ शकता. 12 धावा या धावपलकावरती बनलात एका गड्याच्या मोबदल्यात. ज्यावेळी शरीरावरती चेंडू लागतो त्यावेळी वेदना हा गोलंदाजाचा नेहमीच फलंदाजाला देत असतो आपल्या गोलंदाजीने आणि ते वेदना नक्कीच दिली आहे प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला गिरीशला. फटका जर पाहिला तर कमालीचा खेळ आहे. डीप स्वीपर कव्हरला चेंडू चाललाय वेगात गतीने. क्षेत्ररक्षक आहेत पोहोचलेच प्रयत्न करताय चेंडू अडवण्यासाठी आणि जोपर्यंत फेक करण्यात आली आहे परतीची 2 धावा या चेंडूवरती. फटका खूप चांगला आहे परंतु जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं झालंय. डीप स्वीपर कव्हरला 2 धावेने सांघिक धावसंख्येत बदल धावपलकावरती 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पावरप्लेचं षटक मोठ्या फटक्यांना रोखलंय परंतु सिंगल डबल धावा निघतायत. यावेळी मिसटायमिंग फटका चेंडू हवेत खेळ्या स्पेलेगला शॉटमध्ये क्षेत्ररक्षक आहे जज करतायत. साधा सोपा झेल प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार राजाराम गवस याने माघारी पाठवलाय. दुसरा धक्का बसतोय HCC सावंतवाडी क्रिकेट टीमला. गिरीश गावडे मोठ्या फटक्याचा प्रयत्न विकेट गमावली आहे. 2 बाद सांघिक धावसंख्या 14 धावा या धावपलकावरती.
दोन बाद सांघिक धावसंख्या 14 धावा या धावफलकावरती. प्रयत्न मोठ्या फटक्यांसाठी. पाऊलपेच्या षटकात गोलंदाजाची लाईन बिघडवण्याचा प्रयत्न गिरीश या बॅटरचा, परंतु विकेट मिळवले गोलंदाज राजाराम गवस याने दुसरा धक्का दिलाय प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला आणि राजाराम याने विकेटचं खातं देखील उघडलंय या षटकात. नवीन बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रमेश राऊळ, नवीन बॅटर अमित राणे यांची साथ देण्यासाठी 2 बाद 14 धावा ही धावफलकावरती स्थिती पाहायला मिळते आणि या स्थितीला आता बदलावं लागेल. सिंगल डबल धावा चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना त्या सिंगल डबल धावा देखील जमाव्या लागतील आणि खराब ज्या वेळी चेंडू मिळतील त्यावेळी तुम्हाला आक्रमक क्रिकेट देखील मोठे फटके देखील खेळावे लागतील आणि क्रिकेटचं परिसूत्र देखील हेच नेहमी सांगते. चांगल्या चेंडूला सन्मान द्या, खराब चेंडूवरती आक्रमण कराय आणि त्या क्रिकेटच्या परिसूत्राप्रमाणे फलंदाजी हे अपेक्षित असेल HCC सावंतवाडी क्रिकेट टीमला. नंबर बॅटर मैदानाच्या आतमध्ये गाठ घेत असताना स्ट्रायकी एंडवरती रमेश राहुल हा बॅटर अगदी तगडा फलंदाज, बलशाली फलंदाज आहे, परंतु फटकेबाजी कशा प्रकारे असेल. आडवा बाटने फटका खेळ, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. निर्धाव चेंडू या षटकाची समाप्ती झाली आहे. एक यशस्वीपूर्ण षटक समाप्त होताना पाहायला मिळते. राजाराम गवस या गोलंदाजाचा विकेट मिळवली आहे. या षटकात प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या कर्णधाराला माघारी पाठवलंय आणि एक सफलतापूर्वक षटक ज्या षटकाची समाप्ती होते. पाऊलपेच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती प्रति षटक 7च्या सरासरीने 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना या सामन्यादरम्यान HCC सावंतवाडी क्रिकेट संघ आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना आणि नक्कीच या निर्धारित 6 षटकादरम्यान या मैदानावरती या खेळपट्टीवरती 65 ते 70 धावा एक चांगलं फायटिंग टोटल जे लढण्यासाठी नक्कीच प्रत्येक संघाला पाहायला मिळत आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला मेहनत आणि कष्ट हे करावे लागतील. क्षेत्र कोणतेही असो आयुष्याला कष्टाशिवाय पर्याय नसतात आणि कष्ट ज्यावेळी प्रामाणिक असतात त्यावेळी यशालाही पर्याय नसतात हे नेहमीच सांगितलं गेलं आणि नक्कीच तसंच तुम्हाला क्रिकेट देखील खेळावं लागेल. तिसऱ्या षटकाची सुरुवात आणि गोलंदाजीसाठी नवीन बदलाव पाहायला मिळतोय. अनिरुद्ध सावंत गोलंदाजीसाठी बोलवण्यात आलेत. राज स्पोर्ट्स सॅटेलाइट क्रिकेट टीमकडून पहिला स्पेल अनिरुद्ध सावंत या गोलंदाजाचा आणि षटक क्रमांक हे 3रं संघातर्फे असेल. अनिरुद्ध कशा प्रकारे हे षटक हाताळेल, कशा प्रकारची गोलंदाजी असेल, समोरून जर पाहिलं तर सलामीचा फलंदाज अमित राणे मैदानाच्या आतमध्ये संयम दाखवतोय सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकादरम्यान, परंतु अमित राणे यांची देखील फलंदाजी कशा प्रकारे असेल, आपल्या टीमसाठी आक्रमक क्रिकेट खेळलं जाईल की संयम मैदानात दाखवलं जाईल. हा प्रकार चेंडू कट केलाय, बॅकवर्ड पॉइंटला फटका खेळलाय, वेगात गतीने चेंडू चाललाय गलीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते चेंडू अडवण्यासाठी, परंतु फटक्यावरती टायमिंग आणि त्याचबरोबर नजाकतचा हा फटका पाहायला मिळतोय. चौकार निघालाय अमित राणे यांच्या बॅटमधून आणि चौकार टीमची धावसंख्या 18 धावा 18 रन लॉस ऑफ 2 विकेट. हा ट्रॅकर चेंडू होता, संधी होती फटक्यासाठी आणि जर पाहिलं तर स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका बॅटर अमित राणे यांच्या बॅटमधून बॅकवर्ड पॉइंटला त्या ठिकाणी चौकार निघाला आणि चौकारे सांघिक धावसंख्या 18 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार अनिरुद्धच्या विरोधात. यावेळी सगळा चेंडू बॅकवरती जात असताना हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटला लागत असताना चेंडू जर पाहिला तर विकेट कीपर सिद्धेश केदार यांच्या हातामध्ये स्थिरावलाय. निर्धाव चेंडू कमबॅक केलं जातं गोलंदाजीत. अनिरुद्ध सावंत या गोलंदाजाकडून देखील पहिल्या चेंडूवरती जरूर चौकाराला हाफ ट्रॅकर चेंडू होता, तो कमालीचा फटका देखील अमित राणे यांच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर एक निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळतो या षटकात. परत एक वेळा जर पाहिलं तर हाफ ट्रॅकर चेंडू बॅकवरती जात असताना फटका समोरच्या दिशेने खेळायला लॉंगॉन क्षेत्ररक्षक अगदी वेगात गतीने आलाय. शित्त्याच्या चप्पाळीने चेंडूवरती येत आहेत, ताबा मिळवत आहेत, फेक करतायत. 1 धावा चेंडूवरती अमितच्या बॅटमधून सिंगलने सांघिक धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. सिंगल डबल धावा निघतात. पहिल्या चेंडूवरती चौकार निघालाय, त्यानंतर निर्धाव चेंडू, तत्नंतर सिंगल आणि सिंगलने आता स्ट्राईकवरती रमेश राऊळ हा बॅटर. यावेळी मोठा फटका रमेशच्या बॅटमधून आडवा बॅटने चेंडू फेकलाय, भिरकावलाय, पाठवून दिलाय डीप कावकोणाच्या वरून. प्रेक्षक वर्गात 6 धावांसाठी षटकार ठोकलाय अनिरुद्ध सावंत या गोलंदाजाच्या विरोधात. जसा चेंडू स्लॉटमध्ये मिळालाय अगदी त्यावरती मोठा फटका रमेश राऊच्या बॅटमधून अगदी बॅटच्या मधोमध घेत असताना टायमिंग ताकद ही पाहायला मिळाली या फटक्यावरती. षटकार टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती जर पाहिले तर 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मोठा फटका अनिरुद्धच्या विरोधात निघालाय.
यावेळी चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने शॉट एक्स्ट्रा कव्हर म्हणून क्षेत्ररक्षक आलेत वेगात गतीने डायरेक्ट हिट देखील लागलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला विकेटची घंटा मैदानाच्या आतमध्ये वाजली आहे अमित राणे या बॅटरसाठी सलामीचा फलंदाज सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला पॉपिंग क्रीज पासून मागे पाहायला मिळालाय आणि फलंदाज अमितला रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय तिसरा धक्का HCC सावंतवाडी क्रिकेट टीमला 3 बाद सागिक धावसंख्या 25 धावा या धावपलकावरती नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला षटकातील अंतिम चेंडू स्ट्रायकिंग एंडवरती रमेश राऊत या विश्वडांपूलचा फटका आडवा बॅटने खेळा मिड विकेटला गॅपमध्ये चेंडू चाललाय वेगात गतीने क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय पैकी जर पाहिले तर आली वेगात गतीने बॅकअपला क्षेत्ररक्षक होते आणि तडीकडे जर पाहिलं तर खूप चांगला बॅकअप देखील पाहायला मिळालाय वेगात गतीने थ्रू पाहायला मिळाला बॅकअपला क्षेत्ररक्षक पोहोचले शॉट एक्स्ट्रा कव्हरचे 2 धावा अंतिम चेंडूवरती आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा या धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 9च्या सरासरीने धावा बनत आहेत HCC सावंतवाडी क्रिकेट टीमसाठी आणि नक्कीच येणारी पुढील 3 षटक मैदानाच्या आतमध्ये रमेश राऊळ याची साथ देण्यासाठी नारायण हा बॅटर पाहायला मिळतो येणारे 3 षटक कशा प्रकारची फलंदाजी असेल आक्रमक क्रिकेट खेळला जाईल की गोलंदाजीत राज स्पोर्ट्स साटेली क्रिकेट संघाचे गोलंदाज प्रभावशाली गोलंदाजी करतील नियंत्रबद्ध गोलंदाजी करतील नक्कीच पुढील 3 षटकासाठी बदलणारा आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जोडले जातील सावळाराम सातोसकर शिरोडकर कॉमेंट्री बॉक्समध्ये येस धन्यवाद सुमित काळसेकर दुपारचं सत्र आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 मैदानात HCC सावंतवाडी आणि दुसऱ्या बाजूने राज स्पोर्ट्स साटेली महत्त्वपूर्ण टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय साटेली क्रिकेट संघ आणि दुसऱ्या बाजूने फलंदाजीसाठी सावंतवाडी क्रिकेट संघ आतापर्यंत 3 गडी बाद झालेत आणि धावपलकावरती 27 अकोटप्पाचा थोडासा उसळी घेणारा चेंडू अतिशय वेगवान जलद गतीने गोलंदाजीत वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघातर्फे 4थं षटक राजाराम गवस अर्थातच बाबू या नावाने परिचित असलेला हा गोलंदाजीत आपण जर बघितलं तर अगदी छोट्या चेंडूची देहयष्टी आहे परंतु गोलंदाजी मोठं रनअप वेगावर स्वार होऊन गोलंदाजीसाठी ओळखला जातोय आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्यातिकीर्ती आहे समोरच्या दिशेने मिड ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने फटका खेळला डीप लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक चेंडूची परती करेल चांगली परती एक सिंगल आणि सिंगल निश्चित धावपलक आता मात्र 28 धावांवर नारायण नॉन स्ट्राईकच्या दिशेने तर स्ट्राईकवर एका षटकाराने खेळणारा रमेश राऊळ हा फलंदाज दिसतोय ओव्हरपी चेंडू यावेळी प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनला फटका आणि झेलखाली क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजरा रोखून धरल्यात आणि झेलात रूपांतर 4थ्या विकेटचा पतंग झालाय संघाचा आक्रमक डाचाचा फलंदाज एका षटकाराने खेळणारा रमेश हा देखील झेलबादून मैदानाच्या बाहेर 4 गडी बाद आणि धावपलकावरती 28 धावा हा धावपलकावरचा लेखाजोखा या 4थ्या षटकादरम्यान आपण पाहतोय नवीन फलंदाज विल्फ्रेड मैदानाच्या दिशेने नारायण या फलंदाजाला साथ देण्यासाठी आपण पाहतोय महत्त्वपूर्ण टॉस जिंकली गोलंदाजीचा निर्णय आणि आतापर्यंत गोलंदाजीत सुरेख सुरुवात केलेली आपण पाहतोय साटेली क्रिकेट संघाकडनं राजकोट साटेली टीमसाठी आज नेतृत्व करतोय राजाराम गवस
आणि त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना सिद्धेश केदार आणि त्याचे सगळे साथीदार. ओरबी चेंडू आल्या फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जरूर आहे परंतु सुरेखरित्या चेंडूला आतमध्ये थांबवलाय सिद्धेश मांजरेकर. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने महत्वपूर्ण 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात आणि सांघिक धावफलक तो दुहेरी धावनिशी 30 धावांवर. साटेली क्रिकेट संघ पहिल्या षटकांपासून उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण हे मैदानामध्ये सिद्ध करत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी हाफ चान्स त्या ठिकाणी फुल चान्समध्ये कन्वर्ट करण्याचे प्रयत्न करत आहेत हे साटेली क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षक मैदानात. विल्फ्रेड पहिल्या चेंडूवर आपल्या वैयक्तिक धावांची सुरुवात करतोय. आखो टप्प्याचा बाउन्सर. पंचांनी दोन्ही हात खोललेत. व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धावेचा इशारा आणि गोलंदाजाला देखील 1 ऑफ द ओव्हरचा इशारा दर्शवला जातोय. अवांतर धावेनिशी 31 धावांवर धावफलक. सकाळच्या सत्रात पहिल्याच सामन्यात 73 धावांचं एक मोठं लक्ष परंतु धावांचा पाठलाग होऊ शकला असता. वैभव जाधव शेवटच्या क्षणी बाद झाला आणि तिथून मात्र संघाला निश्चितच पराभवाच्या दिशेने वाटचाल करावी लागली. यावेळी पुन्हा एकदा डीप कव्हरवरनं क्षेत्ररक्षक चांगली परती करेल. एक सिंगल डबल धावा चालू आहेत मैदानामध्ये. विल्फ्रेड आणि त्याच्या साथीने नारायण. स्लॉक षटकात देखील खऱ्या अर्थाने मोठी फटकेबाजी करायची आहे. त्याच्यासाठी विल्फ्रेड आणि नारायण मैदानामध्ये पार्टनरशिप करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. धावफलकाचा विचार करता आतापर्यंत 4थ्या षटकाचा खेळ हा मार्गस्थ असताना 4 गडी बाद 32 असं धावफलक पहिल्या इनिंग दरम्यान आपण पाहतोय. एक डीप स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन ऑफसाईड लेग, लॉंग ऑफला फिल्डर, एक फिल्डर, डीप कव्हर पॉईंट बाउंड्री लाईनला. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू टॅप केलाय. बॅकअप नसल्यामुळे चांगली रणनीती. बॅकअप नसल्यामुळे क्षेत्ररक्षकाने स्वतःला थांबवून ठेवलं. एकच सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. 4थ्या षटकाचा यशस्वी षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि राजाराम गवसचा 2 षटकांचा कोटा समाप्त होतोय ज्यामध्ये 9 धावा खर्च करत 2 महत्वपूर्ण सफलता. खऱ्या अर्थानं गोलंदाजीतला एक कॅप्टन्सी नॉक या ठिकाणी राजाराम गवस उर्फ बाबूने सिद्ध केलाय मैदानात. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावर 4 गडी बाद 33 धावा धावफलकावरती. गोलंदाजीमध्ये 5व्या षटकाची सुरुवात अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरनं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक. यासिम बागवान हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणाची पुन्हा एकदा या ठिकाणी सुरेखरित्या सजावट होताना आपण पाहतोय. एक डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, ऑन साईडला लॉंग ऑन, ऑफ साईड लेग लॉंग ऑफ, एक डीप कव्हर बाउंड्री लाईनला, एक मिड ऑफला फिल्डर शॉर्ट कव्हर पॉईंट शॉर्ट थर्ड मॅन, एक फिल्डर ऑन साईडला शॉर्ट फाईन लेगला आपण पाहतोय. अगदी आखून टप्प्याचा चेंडू पंचांकडे अपील ताणून धरली जाते. आउटसाइड अंपायर आणि पंचांची बोटी आबाळाच्या दिशेने उचलली गेली. विकेटचा पतंग. नारायण या फलंदाजाचा विकेटचा पतंग झालाय आणि एचसीसी सावंतवाडी क्रिकेट संघ जवळजवळ निम्मा संघ हा डगआउटच्या दिशेने 5 गडी बाद आणि धावफलकावरती झाल्यात 33 धावा. नवीन फलंदाज नारायणची जागा घेण्यासाठी मैदानात विशू बुराड मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. विशू बुराड नवीन फलंदाज स्ट्राईकच्या दिशेने. आतापर्यंत गोलंदाजीत अतिशय सुरेख गोलंदाजी पहिल्या षटकापासून दबदबा ठेवला प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर आणि धावा जमवण्यासाठी ते लाख मोलाचे प्रयत्न करावे लागतात. 33 धावा धावफलकावर 5 विकेटच्या मोबदल्यात. आकुटापाचा चेंडू यावेळी प्रॉपर कनेक्शन झालेले नाहीये. डीप लॉंग लेगला फिल्डर. सिद्धेश मांजरेकर बॉडी संतुलन पहिल्यांदा बिघडलं. त्यानंतर धावबाजसाठी संधी परंतु काय सुरेख पैकी झेल सुटला. झेल सुटल्यानंतर 2 धावा मैदानामध्ये पूर्ण झाल्यात आणि या दुहेरी धावेनिशी धावफलक 35 धावांवर.
झेल घेण्यासाठी पुढे जाताना पहिल्यांदा थोडासा घसरला, परंतु शेवटच्या क्षणी स्वतःचा तोल सावरता सावरता झेल पकडण्यासाठी प्रयत्न केला जात होता. झेल सुटल्यानंतर एक सुरेख दर्जेदार फेकी, परंतु 2 धावा या प्रतिस्पर्धी टीमच्या खात्यामध्ये नोंदवल्या गेल्यात. आतापर्यंत साटेली संघाचं अतिशय उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण या सामन्यात आपण पाहतोय. आणि गोलंदाजीचा विचार करता यासिम बागवान आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 1 सफलता, 2 धावा खर्च केल्यात. दुसरी सफलता देखील होऊ शकली असती. विशू बुराड जो स्वस्तामध्ये आल्या पावली माघारी जाऊ शकला असता, परंतु आता मात्र एक जीवनदान मिळाल्यानंतर स्ट्राईकवर. यावेळी समोरच्या दिशेने लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळलाय. डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं निरवडे चॅम्पियन ट्रॉफीचा निघालाय. घणाघाती प्रहार, षटकार. अगदी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आणि त्या चेंडूवरती विशुभुरांच्या बॅटमधनं निघालेला षटकार. 6 धावा आणि धावफलक. आता मात्र थोडासा वेग घेतोय, एक्सिलेंट पकडतोय. 41 धावांवर धावफलक. सावंतवाडी संघाला माहिती आहे 5वं षटक, यानंतर स्लॉक षटकाचा खेळणं बाकी. आकुटाबाचा चेंडू कव्हर बाउंड्री लाईनला. आता मात्र फिल्डर, आणि यावेळी मात्र कुठल्याही पद्धतीची चूक केली जाणार नाहीये. डीप कव्हरला त्याच्यासाठी सापळा रचला होता आणि त्या सापळ्यामध्ये अडकला जातोय विशू बुराड. एका षटकारानिशी खेळताना झेल बांधून मैदानाच्या बाहेर, आणि सावंतवाडी संघाला बसलेला 6वा आदरा, 6 गडी बाद आणि 41 धावा धावफलकावरती. येस, पंचांकडनं इशारा आलाय इम्पॅक्ट प्लेअरचा. ओके, नारायण आउट झालाय आणि त्याच्या जाग्यावर इम्पॅक्ट प्लेअर आलाय मैदानात, उमेश पिंगुळकर. आकुट टप्प्याचा चेंडू जरूर, परंतु गोलंदाजाला या ठिकाणी वॉर्निंग दिली जाते पुन्हा एकदा. यासिमचं या ठिकाणी हे 5वं षटक धावफलकावरती आहे प्रगतीपथावर. 6 गडी हारोहार बाद होत गेलेत. विकेटची पडझड अजूनही सुरू आहे, परंतु धावा बनवणं थोडंसं कठीण होऊन बसलंय. पुलर लेनचा चेंडू मिडावला. फिल्डर झपकन चेंडूवरती येईल. बॅकअप थोडासा ठीकठाक नव्हता, त्यामुळे फेकी करण्यापासून स्वतःला रोखलंय. 1 धाव या ठिकाणी अतिशय जलद गतीने पूर्ण झाली आहे मैदानावरती, आणि एका धावेनिशी मैदानात 5 षटकांचा खेळ संपलाय, 5 ओव्हरचा खेळ संपलाय. आणि धावफलकावरती 42 धावा, 6 गड्यांच्या मोबदल्यात 42 धावा धावफलकावरती. सुरू असलेल्या मैदानामध्ये सामना क्रमांक 2, आणि यानंतर जो तिसरा सामना असेल तो आई पावनाई माडखोल विपक्ष एससीसी सावंतवाडी. चला, विनंती आहे वेळ काढू थोडंसं कमी करा, कारण 25व्या मिनिटाच्या अगोदर 6वं षटक सुरू होणं गरजेचं आहे. अंतिम षटक बघूया. अंतिम षटकासाठी गोलंदाजीत कोण असेल गोलंदाज? रोहित सोलकर गोलंदाजीमध्ये आहे.
6व्या षटकासाठी स्लॉक षटकासाठी अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकता ही बचावाचं साधन असं बऱ्याच अंशी म्हटलं जातं. कारण स्लॉक षटकात गोलंदाजाला सळो की पळो करून सोडणारी फलंदाजी ही अपेक्षित आहे सावंतवाडी क्रिकेट संघाला. परंतु दुसऱ्या बाजूने आतापर्यंत प्रारंभीची 5 षटकं अगदी अचूक टप्प्यावरची, ज्याप्रमाणे आघाडीच्या गोलंदाजाने सुरेख गोलंदाजीची कामगिरी मैदानावरती सिद्ध केली आहे, अगदी त्याचप्रमाणे स्लॉक षटकात देखील गोलंदाजी करण्यासाठी रोहित सोलकरला मैदानामध्ये आमंत्रित केलंय राजपूत साटेली क्रिकेट संघासाठी. फुल टॉस चेंडू मिडविकेटच्या दिशेने भिरकावून दिला. डीप मिडविकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास, वन बाउंड सीमारेषेचं उल्लंघन होत आहे आणि या इम्पॅक्ट फलंदाजाकडनं निघालाय चौकार. 4 धावा. उमेशच्या बॅटमधनं निघालेला चौकार आणि चौकार निश्चित सांघिक धावफलक हा 46 धावांवर. 46 धावांवर धावफलक. अंतरिम षटकाचा खेळ सुरू आहे मैदानात. अंतिम 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. आकुट टप्प्याचा थोडासा बाउन्सर चेंडू, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडूचा या ठिकाणी प्रवास होतोय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न जरूर असेल, परंतु फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल. विलफेड आता मात्र स्ट्राईकच्या दिशेने असेल. एक सिंगल धाव, सिंगल निश्चित धावफलक 47 धावांवर पोहोचलाय. अंतिम षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. लवलेश पहिला सामना 72 धावांसाठी एक डोंगरावरी धावसंख्या उभारली गेली आणि हा सामना संपूर्णपणे या ठिकाणी वेगळा सामना. गोलंदाजीत आपला वर्चस्व गाजवला मैदानात साटेली क्रिकेट संघाने. येणारे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. विलफ्रेडच्या बॅटमधनं मोठा फटका अपेक्षित आहे, परंतु यावेळी फुल टॉस चेंडू डीप लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड अतिशय फास्ट. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली चेंडूने आणि लॉंग लेग बाउंड्री लाईनला मिळालाय चौकार. 4 धावा आणि 4 धावांची 50 पार झाली आहे मैदानात. SCC सावंतवाडी क्रिकेट संघ 51 धावा धावफलकावरती. एक्कावन्न धावा धावफलकावरती. स्लॉक षटकाचा खेळ सुरू आहे मैदानात आणि अशाच पद्धतीचे मोठे फटके जे सावंतवाडी संघाच्या डगआउटमधनं अपेक्षित आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये जरूर आता मात्र बदलाव केला गेला. ऑन साइडला तब्बल 4 सीमारक्षक हे विलफ्रेडसाठी तैनात केले गेले. एक मात्र सीमारक्षक ऑफ साइडला, जो जवळजवळ डीप कव्हरला आपण पाहतोय. अतिशय वेगवान चेंडू. हा टप्पा अपेक्षित होता. राजाराम गवसला वारंवार जी चर्चा होत होती मैदानात आणि आताच्या क्षणी अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळला गेला. विलफ्रेडला पुन्हा एकदा रोखून धरलं जाईल का, परंतु यावेळी ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. 6 धावांची सांघिक धावफलक आता मात्र 57 धावांवर पोहोचलाय. इनिंग दरम्यान नेमका शेवटचा चेंडू हा बाकी असेल. पाच षटकात जवळजवळ 42 धावा धावफलकावरती होत्या आणि शेवटचं षटक, महागडं षटक या ठिकाणी रोहित सोलकरचं. या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अतिशय वेगवान चेंडू. यावेळी मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु निश्चितच धावबाद होऊन विकेट सॅक्रिफाईस करत अगदी शेवटच्या चेंडूवरती. फलंदाज या ठिकाणी उमेश पिंगुळकर. हा धावबाद सरते शेवटी 7 गडी बाद आणि धावफलकावरती 57 धावा झाल्यात. धावफलकावरती लेखाजोखा 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर, टॉस हारल्यानंतर मैदानामध्ये या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करताना SCC सावंतवाडी क्रिकेट संघ आणि येणाऱ्या कालखंडात 58 धावांचं टार्गेट 36 चेंडूमध्ये. प्रति षटकामागे 9 ते 10 धावांची धावगती राखत धावांचा पाठलाग करणं हे अनिवार्य आहे.
36 चेंडू आणि 58 धावा हे समीकरण. बघूया कशा रीतीने धावांचा पाठलाग करत साटेली संघ आणि दुसऱ्या बाजूने सावंतवाडी संघ या दोन संघांपैकी या प्रारंभीच्या लढतीमध्ये पहिला विजयश्री संपादन कुठच्या संघाच्या नावे केला जाईल. येणाऱ्या काळात 36 चेंडू आणि 58 धावा. जसा मैदानात पुढचा सामन्यात दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल मैदानात कॉमेंट्री बॉक्समध्ये सुरुवातीच्या क्षणी सर नितीन नाईक आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये असणार आहेत. नमस्कार. पुनश्च एकदा मैदानावर तमाम क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं स्वागत. दुपारच्या सत्रातील या ठिकाणी आजचा हा दुसरा सामना या ठिकाणी सुरू आहे. सामना रंगतोय SCC सावंतवाडी विपक्ष राज स्पोर्ट्स साटेल या दोन संघादरम्यानचा. जिंकण्यासाठी 58 धावांचं उद्दिष्ट, 6 षटकांचा सामना आणि मैदानामध्ये सलामीची बिनीची जोडी मार्गस्थ होते. राजाराम गवस आणि हर्ष तांडेल. अठ्ठावन्न धावांचं उद्दिष्ट. विनंती असेल खेळाडूंना मित्रांनो, 6 षटकांचे सामने 6 आज व्हायला पाहिजेत. त्यामुळे आपल्याला विनंती असेल पुढील सामने वेळेअभावी कमी षटकांचे करण्यास प्रवृत्त करू नका. थोडंसं वेळ कमी काढा. 58 धावांचं उद्दिष्ट घेऊन राजाराम गवस आणि हर्ष तांडेल ही जोडी मैदानामध्ये आणि सलामीचं षटक हाताळण्यासाठी, पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी स्वतः संघनायक मॅन फ्रॉम सातोळी गिरीश गावडे. निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 6 थरार मैदानावर आपण अनुभवतोय. तिसरा आजचा दिवस आणि या आजच्या दिवसातील हा दुसरा सामना मैदानामध्ये. दोन दिग्गज संघ, एका बाजूनं राजाराम गवस या ठिकाणी एक युवा खेळाडू, अलीकडच्या मोसमामध्ये विशेष करून बहरात असलेलं हे नाव, एक चर्चेमधलं नाव सावंतवाडी तालुक्यातलं, आणि दुसऱ्या बाजूनं सातोळीसारख्या एका छोट्याशा गावामधून या ठिकाणी क्रिकेटच्या माध्यमातून अगदी सुपरिचित असणारा खेळाडू धीरज गिरीश गावडे मैदानामध्ये. हर्ष तांडेलसाठी पहिला चेंडू असेल.
अगदी आमच्या समोरच्या बाजूनं पहिला चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा खेळून काढतोय. आउटफील्डचा विचार करता चेंडूचा प्रवास हा सीमारेषे बाहेर. 4 धावांनी पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकारानं आपलं खातं खोलतोय. 4 धावा धावफलकावर 58 धावांचा पाठलाग करताना या स्पर्धेची बराच काळ चर्चा केली गेली. सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक गावातील या सगळ्यात मातब्बर खेळाडूंना एकत्रित करून आणण्यासाठी एक चाललेला आहे एक सुंदर प्रयत्न. दुसऱ्या पर्वामध्ये 2025ची निरवडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. गिरीश कावडे सज्ज. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं या ठिकाणी मारा करण्यासाठी पसरलेलं मैदान हे 7 पाटेघरचं एक ऐतिहासिक परंपरा, एक छान सुंदर मैदान. आणि हर्ष तांडेल खूप सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. बाकीचं काम अमित राणे यष्टांच्या मागे लिलया निभावतोय. निर्धाव चेंडूची गणना होते. वापसी केली या ठिकाणी गिरीश कावडेनं. निर्धाव चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 4 धावा, बिनबाद 4. हर्ष तांडेल फलंदाजी करण्याची शैली बघा, अगदी आपण चवळून बघतोय. खूप सुंदर मोठा फटका. मी म्हणेन 1 बाउन्स जाईल सीमा पार. अजून एक खणखणीत देखनाशक चौकार. हर्ष बॅटमधनं धावसंख्या धावफलकावर 8 धावा. 8 धावा बिनबाद. एक तडाखेबंद सुरुवात म्हणायला हरकत नाही. पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक आणि या 2 षटकात नेमकी 30 हाणामारी करायची असाच काहीसा मनसुबा घेत मैदानामध्ये दोन्हीही प्रारंभिक फलंदाज आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला राजाराम गवस खूप चर्चेमधलं नाव आहे. सातत्यानं अगदी खुल्या गटातील स्पर्धांमध्ये सुद्धा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खास करून या खेळाडूची वर्णी असते. तोच राजाराम गवस संघाचा सरसेनापती. नॉन स्ट्राईक एंडवर आणि स्ट्राईक एंडच्या दिशेनं युवा फलंदाज हर्ष तांडेल. स्विच इट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही. बाकीचं काम अमितच्या माध्यमातून यष्टांच्या मागे. निर्धाव चेंडूची गणना. लवलेश पहिल्याच चेंडूवर चौकार, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर चौकार, त्यानंतर निर्धाव चेंडू. लवलेश कांबळी या ठिकाणी आमचे सहकारी गुणलेखक म्हणून एक सुंदर कामगिरी, ज्यामुळे समालोचन करताना कुठचेच अडथळा येत नाहीये. गिरीश कावडे सातोळीचा खेळाडू आणि मी म्हणेन स्वराज्य सातोळी नामक संघाचं प्रतिनिधित्व करताना बऱ्याचशा क्रीडा स्पर्धेमध्ये निश्चितपणानं एक शांत संयमी, मी अगदी स्वप्नीलचा सुद्धा उल्लेख करेन. खूप सुंदर ही सगळी माणसं आणि खूप जवळून यांच्या बाबतीमध्ये भाष्य करण्याची मला बऱ्याच वेळा संधी मिळाली. तो धीरज या ठिकाणी गिरीश कावडे. हा मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच का हवेत. अमितला बहुतेक चकवा दिला आणि त्याचा जो प्रयत्न सुरू होता या दरम्यान 1 धाव पूर्ण केली साते आणि या एका धावेने धावसंख्या धावफलकावर 9 धावा. 9 धावा बिनबाद अशी एक सुंदर सुरुवात. 58 धावांचा पाठलाग. प्रतिषटक जवळपास 10ची सरासरी असणं खूप आवश्यक आहे आणि नेमकं त्याच सरासरीनं मी म्हणेन आत्ता मैदानावर बघायचं आहे. ज्या फलंदाजाच्या प्रेमात अक्षरशः या ठिकाणी क्रीडारसिक पडले तो सावंतवाडीचा मोहरा. मैदानावर बघा राजाराम गवस, एक तंत्रशुद्ध स्टायलिश खेळाडू म्हणून ज्याची ख्याती कीर्ती आणि निश्चितच एक दर्जेदार फटकेबाजी करण्यासाठी प्रभावित करणारा हा खेळाडू. मैदानावर राजाराम गवस. क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं जातं विलपेटच्या माध्यमातून. काऊ कॉर्नरच्या दिशेनं एक खेळाडूला या ठिकाणी तैनात केलं जात आहे. गिरीश षटकातील पुढील चेंडू घेऊन मार्गस्थ. राजारामसाठी हलके चेंडू समज या ठिकाणी सन्मान देण्याचा प्रयत्न, पण तुम्ही म्हणे 1 धाव लेगबाईच्या स्वरूपात. पंचांचा इशारा आमच्या दिशेनं. एकूण या ठिकाणी धावसंख्या धावफलकावर 10 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस नेमकी जी धावगती आवश्यक होती नेमकं त्याच धावगतीनुसार या ठिकाणी 10 धावा धावफलकावर बिनबाद. HCC सावंतवाडी विरोधात या ठिकाणी फलंदाजी करताना राजकोट साठेली संघ. खूप चांगले चांगले खेळाडू, दिग्गज नामांकित असे खेळाडू, काही युवा खेळाडू, प्रभावित करणारे खेळाडू या मैदानावर आपण बघतो. आज बघायचं आहे कुठच्या 2 संघ या ठिकाणी पुढील फेरीत प्रवेश करतायत. या अगोदर KP स्पोर्ट्स
बांदा, माऊली निगुडे, त्याचबरोबर कालच्या दिवसामध्ये कारिवडे आणि तळवणे अशा प्रकारचे 4 संघ या स्पर्धेमध्ये पुढील फेरीमध्ये प्रवेश करतायत. आज या ठिकाणी निश्चितपणानं 2 संघांची वर्णी लागेल, परंतु कुठच्या संघांना या स्पर्धेतून टाटा बाय बाय करावं लागेल याकडे सुद्धा लक्ष असेल. कारण बऱ्याच दिग्गज खेळाडूंना मी म्हणेन, खरं तर हे सगळे खेळाडू अगदी शेवटच्या दिवसापर्यंत अपेक्षा होती क्रीडा रसिकांना, परंतु हे दिग्गज नामांकित खेळाडू या स्पर्धेतून मात्र बाहेर फेकले गेले. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज म्हणून वर्णी लागते, तो गोलंदाज कपिल जाधव. कपिल सज्ज होतो या ठिकाणी आपल्या बॉलिंग मार्कवर, अगदी आमच्या दूरवरच्या चोरवरनं या ठिकाणी मार्गस्थ गोलंदाजीवर. धाव संख्या 10 धावा, बिनबाद अशी सुरुवात. राजारामसाठी हा पहिला चेंडू असेल कपिलचा. खूप सुंदर फटका खाली क्षेत्रामध्ये. या ठिकाणी चेंडूचा प्रभाव, क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर, ताबा मिळवतो म्हणेपर्यंत निश्चितपणानं 2 धावा सहजरित्या राजारामच्या खाते. या 2 धावांनी धाव संख्येत वाढ. 12 धावा धावफलकावर, बिनबाद. पहिला सामना अर्थातच 72 धावांचा एक सुंदर सामना, एक सुंदर फलंदाजी, मी म्हणेन घणाघात या ठिकाणी पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितला गणेश चोडणकरच्या माध्यमातून. आडव्या बॅटचा फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये, चेंडूचा प्रवास सीमापार, राजाराम गवसच्या बॅटमधनं निघतोय चौकार आणि या 4 धावांची संघाची धावसंख्या 16 धावफलकावर. राजारामला सुद्धा माहिती आहे SCC सावंतवाडी संघ खऱ्या अर्थाने मी म्हणेन एक परिपूर्ण ताकदवान संघ आहे. गोलंदाजी त्यांची खूप जमेची बाजू आहे आणि म्हणूनच तितक्या सावधतेने या ठिकाणी हलक्या चेंडूंचा आपण समाचार घ्यायचा, चांगल्या चेंडूंना सन्मान द्यायचं, असं काहीसं या ठिकाणी राजारामच्या मनामध्ये शिजलेलं. कपिलचा पुढील चेंडू राजारामसाठी. हलके चेंडू खेळून काढतोय, मी म्हणेन मोठी या ठिकाणी चूक. क्षेत्ररक्षणामध्ये निश्चितपणानं पंचांचा इशारा येतोय नो बॉल आणि नो बॉल बरोबरच पुन्हा एकदा येते संधी चालून फील्डची. एकूण मिळत आहेत धावा 2 आणि या 2 धावांनी धावसंख्या 18 धावफलकावर. संधी मिळते आणि त्या संधीची सोनं करायची जबाबदारी मैदानावर हर्ष तांडेल. बघूया क्षमता आहे ज्या पद्धतीनं या ठिकाणी सुरुवात केली हर्षनं, साथ दिल्या या ठिकाणी राजारामला, ते पाहता या संधीचं सोनं करेल का. थोडासा अतिरिक्त दबाव असेल कपिलवर, कारण या षटकात म्हणावं तसं या ठिकाणी धावांवर त्याला रोधक लावता आले नाही आणि म्हणूनच पुन्हा एकदा वापसी करण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षण पांग पुन्हा एकदा थोडंसं स्थिरस्थावर केलं जातंय. आता हर्ष तांडेलसाठी हा चेंडू. भरकटलेली दिशा, पंच इशारा करतायत वाईडचा एक अतिरिक्त धाव आणि या अतिरिक्त धावेने मी म्हणेन जशा जशा धावा निघतायत सॅटेलीच्या खेम्यामधून निश्चित टाळ्यांची कडकडाट या ठिकाणी आपल्याला ऐकायला येतोय. धावा झालेत 19 धावफलकावर. फटका तर खूप सुंदर सजवलाय, चेंडूचा प्रवास सीमा पार, षटकार. हर्ष तांडेलच्या बॅट मधनं या फ्री हिटच्या चेंडूवर निघालाय षटकार. धाव संख्या 25 धावफलकावर, बिनबाद. खूप सुंदर क्रिकेट, मी म्हणेन निश्चितपणानं हलक्या चेंडूंचा समाचार घेतला जातोय. 58 धावसंख्या, एक फायटिंग टोटल आहे मैदानावर. हा सामना तितका सहज सोपा नाही आहे हे माहीत आहे राजाराम गवसला आणि म्हणूनच एक तंत्रशुद्ध फलंदाजी बरोबर एक आक्रमक फलंदाजी मैदानात एक संगम साधला जातोय. कपिलच्या विरोधात अस्त्र उगारलं जातंय मैदानात. 25 धावा, बिनबाद. फिंगर रोल केले, गती परिवर्तन निश्चितपणानं आणि बीट झाला फलंदाज हर्ष तांडेल. आजकाल हे ब्रह्मास्त्र समजलं जातंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कपिल जाधव.
फटका तर खूप सुंदर सजवलाय. खाली क्षेत्रामध्ये नोमॅन लँड क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन पडेल. जोपर्यंत बुरान येईल चेंडूवर अडवेल थ्रो करेल. संधी आहे आणि मी म्हणेन थोडासा खराब थ्रो आणि नेमका त्याचा फायदा उठवला. 4 ठिकाणी मी म्हणेन 2 धावा होत्या. एक बोनसच्या स्वरूपात धाव आली आणि एकूण या 3 धावांनी धावसंख्या वाढली 28 धावा धावफलकावर. खूप महागडं षटक. पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्यात आणि या षटकामध्ये बघा अजूनही षटक संपत नाहीये. एक वाईड चेंडू, एक नो बॉल आणि म्हणूनच तब्बल हे आतापर्यंत 8 चेंडूंचं षटक. कपिल थोडस या ठिकाणी दबावाच्या स्थितीमध्ये आहे. राजाराम गवस त्याच्या समोर आहे. हलके चेंडू खेळून काढतोय आणि एक या ठिकाणी सेफ या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार गिरीश येतोय. राजाराम गवसला माघारी परतावं लागतंय. मी म्हणेन थोडासा आताताईपणा दडला करा, कारण ज्या ठिकाणी धाव नव्हती थोडासा खराब थ्रो झाला आणि त्याचा फायदा घेतला. स्ट्राईक चेंजच्या दिशेने आलाय. काहीतरी करण्याचा मनसुबा होता, परंतु अखेरीस दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस एक महत्वपूर्ण विकेट, एक मोठा मासा गळायला. राजाराम गवस मात्र बातून मैदानाच्या बाहेर. धावसंख्या 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांच्या अखेरीस. राज सोनुर्लेकर म्हटल्यानंतर सोनुर्ली गावाचा उल्लेख आणि निश्चितपणानं असे काही आमचे बरेचसे सहकारी सातत्यानं माय माऊली टुर्नामेंटमध्ये आम्ही सातत्यानं असतोय. खूप खूप आपलं मनपूर्वक स्वागत. नवीन फलंदाज मैदानामध्ये अनुभव संपन्न खेळाडू मॅनफॉर्म कारिवडे, सिद्धेश केदार, पोलाक या टोपण नावानं ज्याला संबोधलं गेलं क्रीडा विश्वामध्ये टेनिस बॉल क्षेत्रामध्ये, तो पोलाक मैदानामध्ये. गोलंदाजीत बदल आणि गोलंदाजी मार्कवर शेखर राऊळ. शेखर राऊळ मॅनफॉर्म मलगाव. मी पहिल्यांदाच म्हटलं होतं की गोलंदाजी मी म्हणेन निश्चितपणानं एक खूप मोठी समेची बाजू HCC सावंतवाडी संघाची, परंतु ज्या धावा त्याचा विचार करता या ठिकाणी मग असं कपिलचं षटक खूप महागडं ठरलं. बऱ्याच धावा निघाल्या आणि धावसंख्या 28, तब्बल 18 धावांचं गलवलेच ते षटक होतं. आणि नेमकं मी म्हणेन कुठंतरी या ठिकाणी तो टर्निंग पॉईंट असेल का. आत्ता यानंतर एक मोठी जबाबदारी, कारण शेखर राऊळ म्हटल्यानंतर खूप मोठं चर्चेमधलं नाव, मोठमोठ्या व्यावसायिक क्रिकेट संघामधून प्रतिनिधित्व करणारा हा मळगावचा खेळाडू मैदानामध्ये हर्ष तांडेलच्या विरोधात काय करेल. राष्ट्र स्पोर्ट्स साटेली संघ. पहिला चेंडू, बराच का चेंडू हवेत आहे, परंतु ज्या गतीनं चेंडू जातोय मला वाटतं चेंडू जाईल सीमापार. हर्ष आज खूप लकी ठरलाय, कारण ज्या पद्धतीनं तो फलंदाजी करतोय मी म्हणेन कधी कधी या ठिकाणी नशीब सुद्धा आपल्याला साथ देत असते. चेंडू खराब न होता, फारसा संपर्क झाला नाही होता, परंतु तरी सुद्धा चेंडूनं दिशा घेतली आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला. धावसंख्या 8-4 ने वाढते. 32 धावा धावफलकावर. 58 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानावर आणि शेखर राऊळ सज्ज बॉलिंग मार्कवर हर्ष तांडेलसाठी. खूप सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. फटका खूप सुंदर सजवलाय, जाईल सीमापार. षटकार. हर्ष तांडेल आज काय खाऊन आलं मला माहित नाहीये, परंतु जेव्हापासून आलाय क्रीडा रसिकांचं मात्र मनोरंजन करतोय. 58 धावांचा फायटिंग टोटलचा हा सामना अगदी सहजरित्या आपल्या खिशामध्ये घालण्याचा त्याचा असेल हा प्रयत्न. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 38 धावा. 20 धावांची अजून आवश्यकता आहे. कदाचित क्रीडा रसिकांच्या मनामध्ये सुद्धा काहीतरी एक अपेक्षा निर्माण झाली असेल की शेखर राऊळ सारखा एक मातब्बर गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय, वापसी करून देईल का. 58 धावांचं उद्दिष्ट. चेंडू मारण्याचा प्रयत्न, फिंगर रोल केले चेंडूवर
आणि मी म्हणेन वापसी केली या मैदानावर गोलंदाजानं. निर्धाव चेंडू बऱ्याच काळानंतर 38 धावा धावफलकावर. एका गाड्याच्या मोबदल्यात सिद्धेश केदार नॉन स्ट्राईक एंडवर साथ देतोय हर्ष तांडेलची. आणि या षटकातील पुढील चेंडूचा समाचार घेण्यासाठी सज्ज हर्ष तांडेल. हर्षच्या फलंदाजीचा विचार करता 11 चेंडूंचा समाचार आणि 28 धावा. आज सकाळी सुद्धा गणेश चोडणकरनं खूप सुंदर कामगिरी केली. 37 धावांचं या ठिकाणी योगदान दिलं. आज बघा अमित, मला वाटतं निश्चितपणाने एक संधी आहे आणि पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. 4 धावांनी धाव संख्या 42 धावफलकावर. अगदी सामना सहजरित्या या ठिकाणी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न. आज नशिबाचं साथ, मी म्हणे नशीब बलवत्तर. कारण ज्या पद्धतीनं सुरुवात झाली, अगदी सुंदर गोलंदाजी, जबरदस्त नियंत्रण मारा. अगदी पहिल्या इनिंगमध्ये फारसं या ठिकाणी हात मोकळे करू दिले नाहीत. हा चेंडू दिशा भरकटलेली आहे. पंचांचा पुन्हा एकदा येतोय इशारा वाईडचा. एक अवांतर धावफलकावर. 43 धावा धावफलकावर. 43 धावा धावफलकावर. क्रीडा रसिक सुद्धा अपेक्षा करतायत हर्ष तांडेलकरनं. मोठ्या फटक्याची, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. बाकीचं काम यष्टीरक्षक करतोय. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावलेली. 43 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. फटका तर खूप सुंदर सजवला आहे. विथ अलॉंग द कार्पेट 2 टप्प्यामध्ये चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. विल्डफेड चेंडूला अडवतोय, थ्रो करतोय. अगदी 2 धावा सहजरित्या या ठिकाणी, 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. आणि या एका धावेच्या अखेरीस धावसंख्या 44 धावफलकावर. आता उरलेत 18 चेंडू आणि या 18 चेंडूमध्ये नाममात्र 14 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 14 धावा. समीकरण दिसायला गेलं, बघायला गेलं तर खूप सहज सोपं वाटणारं समीकरण, परंतु एखादा असा गोलंदाज जो निश्चित चमत्कारानं पुन्हा एकदा हा सामना या ठिकाणी आपल्या संघाच्या बाजूला खेचून आणेल का, नेमकं हेच सांगण्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये करूया बदल. ऐकूया आवाज यानंतरचा माझे सहकारी सुमित काळसेकर यांचा. आजच्या दिवसातील दुसरी लढत आणि जर पाहिले तर अंतिम 3 षटकात 14 धावा करायच्या आहेत. 58 धावांचा पाठलाग. दुसरा पावरप्लेचं षटक महागडे ठरलंय, परंतु तिसऱ्या षटकादरम्यान थोडीशी नक्कीच पुनरागमन पाहायला मिळालं गोलंदाज शेखर राहुलकडून. आणि समीकरण आता 18 चेंडू आणि 14 धावा या सामन्याचा. लेफ्ट हँडर बॅटर कमालीची फटकेबाजी हर्ष तांडेल या बॅटरकडून पाहायला मिळाली राज स्पोर्ट साटेली क्रिकेट टीमसाठी. चौथं षटक गोलंदाजीसाठी रमेश राहुल हा गोलंदाज पाहायला मिळते. गोलंदाज ट्रॅकवरती राईट अप ओव्हर द विकेट असेल लेफ्ट हँडर बॅटरसाठी. पहिला चेंडू फुल टॉस, आडवा बॅटने फटका खेचलाय. कोणावरून क्षेत्ररक्षकाला वेगात गतीने सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण त्याकडे पाहायला मिळाले. फेकी देखील जर पाहिली तर गोलंदाजाकडे एकच धाव्या चेंडूवरती सिंगलने सांघिक धावसंख्येत बदलाव. धावफलकावरती जर पाहिलं तर एका गड्याच्या मोबदल्यात 45 धावा. 58 धावांचा पाठलाग सिद्धेश केदार, त्याचबरोबर सोबतीला हर्ष. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 13 धावांचा पाठलाग करायचा. येणारा 17 चेंडूंचा खेळ बाकी. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला आहे. ऑफ साईडला जर पाहिलं तर डीप स्वीपर कव्हर क्षेत्ररक्षक वाडिश लॉंग ऑफ एक तैनात करण्यात आला. ऑन साईडला जर पाहिलं तर लॉंग ऑन मिड विकेट आणि त्याचबरोबर एक डीप स्क्वेअर लेग देखील क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. रमेशचा पुढील चेंडू असेल सिद्धेश केदार स्ट्रायकी एंडवर. यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा सरप्राईज करणारा, अतिरिक्त उंची उसळी प्राप्त करणारा चेंडू. हलक्या तरी फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर सिद्धेशचा, परंतु चेंडू जर पाहिला तर अगदी शरीरावरती येणारा चेंडू शरीरवेधी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, सागिक धावसंख्या धावफलकावरती 45 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 58 धावांचा पाठलाग. HCC सावंतवाडी क्रिकेट टीमला कमबॅक करायचं असेल तर निर्धाव चेंडू आणि त्याचबरोबर आता विकेट या खूप महत्त्वाच्या असतील. आणि विकेट जर पाहिलं तर गुच्छाने घ्याव्या लागतील. समोरचा संघ चांगली कामगिरी करतोय फलंदाजीत. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. अनियमित बाउन्स जर पाहिला तर या चेंडूवरती नव्हता. पडल्यानंतर चेंडू खाली राहत असताना सरळ विकेट किपर शेखर राहुलाच्या हातामध्ये सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. मागील चेंडू थोडासा अतिरिक्त उसळी प्राप्त करणारा लेन चेंडू. यावेळी जर पाहिलं तर लेन चेंडू, परंतु पडल्यानंतर खाली राहणारा
निर्धाव चेंडू सांघिक धावसंख्येला स्थिरावा लावलाय धावपलकावरती 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यात रमेश चांगले गोलंदाजी करतो या षटकात 2 निर्धाव निघालेत यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह केलाय स्लिप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात जोपर्यंत रोखतील 1 धाव या चेंडूवरती सिंगल मिळेल सांघिक धावसंख्येत पुन्हा एकदा बदलाव धावपलकावरती 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 58 धावांचा पाठलाग विजयासाठी अजूनही 14 चेंडूवरती 12 धावांची आवश्यकता इथे जर विकेट जर मिळाली फलंदाज हर्ष तांडेल्याची तर कुठेतरी तो कमबॅक असेल कारण हर्ष ज्याप्रमाणे फटकेबाजी करतोय प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा त्याचा प्रयत्न आणि आतापर्यंत हर्षच्या बॅटमधून देखील जर पाहिले तर 2 षटकार आणि 3 चौकार निघालेत आक्रमक क्रिकेट संयमी क्रिकेट चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी यावेळी हाफ ट्रॅक चेंडू पूल करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलमध्ये संपर्क न होता गोलंदाज रमेश याने कमबॅक केले या षटकात संभाव्य धावसंख्येला रोखून धरणारे जखडून ठेवणारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रमेश राहुळ आपल्या टीमसाठी करताना पाहायला मिळतोय सांघिक धावसंख्या धावपलकावरती 46 धावा विजयासाठी 12 धावांची आवश्यकता षटकातील अंतरे एका चेंडूचा खेळ बाकी स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा हर्ष तांडेल हा बॅटर यावेळी शफल झालाय फटका पाठीमागे खेळलाय फाईल लेगला चेंडू चाललाय वेगात गतीने सीमारेषेच्या दिशेने मेथील धावा 4 फलंदाज हर्ष याच्या बॅटमधून अजून एक कमालीचा चौकार रमेश या गोलंदाजच्या विरोधात अंतिम चेंडूवरती आणि या चौकडे सांघिक धावसंख्या सांघिक अर्धशतक 50 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 58 धावसंख्येचं प्रत्युत्तर देत असताना या सामन्यात आपण पाहतोय राज स्पोर्ट साटेली क्रिकेट टीमला येणारी 2 षटकं विजयासाठी या 2 षटका दरम्यान करायच्या आहेत 8 धावा राज स्पोर्ट्स साटेली क्रिकेट टीमला फुल आणि HCC सावंतवाडी 2 टीम हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण टॉससाठी यायचंय 12 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता गोलंदाजी बदलाव 5वा षटक महत्त्वपूर्ण या स्लॉक षटक आणि या स्लॉक षटका दरम्यान आपला सेकंड स्पेल घेऊन फिरकी गोलंदाज शेखर राहुळ गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय शेखरची फिरकी नक्कीच संघाला विजय मिळून देईल का या सामन्यात 12 चेंडू 8 धावा पहिला चेंडू स्विंग आणि मिस पाहायला मिळाला विकेट किपर बीट झाले संधी असेल डायरेक्ट हिट केलाय महत्त्वपूर्ण विकेट हर्ष तांडेल्या बॅटरला माघारी पाठवलंय पहिल्या चेंडूवरती कमालीचा क्षेत्ररक्षण चांगला चेंडू रनआउटच्या स्वरूपात विकेट आणि पहिला चेंडू देखील जर पाहिला तर निर्धाव चेंडू या धावपलकावरती हर्ष तांडेल माघारी परतेल बॅक टू दी पवेलियन दुसरा धक्का राज स्पोर्ट्स साटेली क्रिकेट टीमला बसलाय सांघिक धावसंख्या जर पाहिले तर 2 बाद धावपलकावरती 50 धावा खेळी आपल्या टीमसाठी साकारले फलंदाज हर्ष तांडेल याने रनआउटच्या स्वरूपात त्याने विकेट गमावली ज्या क्षणाला संघाला जर पाहिलं तर नक्कीच 8 धावांची आवश्यकता आणि या क्षणाला रनआउटच्या स्वरूपात हर्ष याची विकेट गमावणं नक्कीच संघासाठी धोक्याचं असेल की येणाऱ्या काळात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके की सन्मानजनक फटकेबाजी करत असताना आपल्या संघाला विजय मिळवून देईल परंतु गोलंदाजीत शेखर राहुळ नक्कीच चांगले गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय पहिला चेंडू निर्धाव निघालाय क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाले HCC सावंतवाडी क्रिकेट टीमला 11 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण या विकेटने कुठेतरी कलाटणी मिळेल का या सामन्याला हे पाहणे आता औत्सुक्याचं ठरेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकी एंडवरती दत्ताराम गवस यावेळी फटका मिस टायमिंग चेंडू हवेत खेळाय क्षेत्ररक्षक गिरीश प्रयत्न करत होते परंतु त्या ठिकाणी नक्कीच चुकी पाहायला मिळाली चेंडू जजमेंट करण्यासाठी ज्या ठिकाणी 1 धाव त्याच ठिकाणी दुहेरी धावा या खर्च करण्यात आला क्षेत्ररक्षणात
आणि या 2 धावेने नक्कीच सांघिक धावसंख्येत देखील बदलाव 52 धावा धावपलकावरती. मागील चेंडूवरती जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणाचा चांगला दर्जा मैदानाच्या आतमध्ये सावंतवाडी क्रिकेट संघाने साबित केला होता, परंतु इथे 2 धावेने स्ट्राईक एंडला दत्ताराम. यावेळी शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी क्रीजचा वापर केला होता. उजव्या यशीच्या बराचसा बाहेर फलंदाज दत्ताराम शफल झालेत होते. आणि जर पाहिलं तर यष्ट्यांच्या वरून चेंडू निघालाय विकेट किपर यांच्या हाताजवळ. निर्धाव चेंडू, सांघिक धावसंख्या 52 धावा. विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी शेखर. याही वेळी फटका जर पाहिला तर समोर खेळला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. जर पाहिले तर चेंडू पासून दूर प्रयत्न खूप चांगले झाले चेंडू अडवण्यासाठी. आत ढकलण्यात आलाय चेंडू. 2 धावा पुढे झाल्यात. तिसऱ्या धावेसाठी देखील आता प्रयत्न केलेत आणि या तिसरी धाव देखील पुढे होताना पाहायला मिळते आणि खराब फेकी त्या ठिकाणी. 4थ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील प्रयत्न होईल सफल. ज्या चेंडूवरती चौकार अडवलाय क्षेत्ररक्षक गिरीश याने, जर पाहिलं तर फेकी खराब आणि तिथे रोखत असताना गोलंदाज यांच्याकडून देखील झालेले चुकी, त्यावरती मिळालेल्या या 4 धावा आणि या चौकाडे सांघिक धावसंख्या 56 धावा या धावपलकावर. विजयासाठी फक्त 2 धावांची आता आवश्यकता. परत वेळेला समोर फटका खेळा लॉंग ऑफला चेंडू चाललाय अगदी घरंगळ्या सीमारेषेच्या दिशेने आणि विजयाचा चौकार दत्ताराम गवस्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतो. 58 धावांचा पाठलाग अवघ्या 5 षटकात पूर्ण केलाय राज स्पोर्ट्स सातेली क्रिकेट टीमने. बहारदार फटकेबाजी हर्ष तांडेल या बॅटरची आणि विनिंग टच दिलाय बॅटर दत्ताराम गवस्याने. चौकार खेचत असताना आपल्या टीमसाठी दुसरा सामना आजच्या दिवसातील आणि या दुसऱ्या सामन्यादरम्यान विजयाची सलामी देत असताना राज स्पोर्ट्स साटेली क्रिकेट टीम आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील HCC सावंतवाडी क्रिकेट टीमला आणि या सामन्यातील विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. पुढील सामन्यासाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तिसऱ्या सामन्याकडे आपण वळूया थोड्याच वेळात आणि आजच्या दिवसातील तिसरा सामना असेल आई पावनाई माडखोल विपक्ष HCC सावंतवाडी या 2 टीमच्या दरम्यान. बोथ कॅप्टन तुम्हाला विनंती असेल की आपण टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स समोर या.